नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बॉम्बे हायकोर्टसाठी महत्त्वाचे संगणकचे क्वेश्चन बघणार आहोत. चला तर सुरू करूया. संगणकाचा जनक कुणाला म्हटलं जातं तर ते बघा चार्ल्स बॅबेज यांना म्हटलं. आणि संगणक मॉडर्न कम्प्युटर सायन्सचं जर विचारलं तर ॲलन ट्युरिंग याला म्हणतात. CPU पूर्ण रूप काय तर ते सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे आहे. संगणकाचा मेंदू कोणाला म्हणतात तर तो CPUला म्हणतात. ALUचे पूर्ण रूप काय तर ते आहे अरिथमेटिक लॉजिक युनिट. माऊस, कीबोर्ड आणि स्कॅनर ही कोणत्या प्रकारची डिव्हाइसेस आहेत तर ते आहे इनपुट डिव्हाइसेस. मॉनिटर आणि प्रिंटर ही कोणती डिव्हाइसेस आहेत तर ती आहे आउटपुट डिव्हाइसेस. संगणकातील तात्पुरती मेमोरी टेम्पोररी मेमोरी म्हणजेच कोणती रॅम, तिलाच रँडम ॲक्सेस मेमोरी म्हणतात. संगणकातील कायमस्वरूपी मेमरी कोणती आहे तर ती आहे बघा रॉम, रीड ओनली मेमोरी. 1 किलोबाईट म्हणजेच 1 KB म्हणजे किती बाईट तर 1024 बाईट. 1 मेगाबाईट म्हणजेच 1 MB म्हणजे किती KB तर ती 1024 KB. 1 गिगाबाईट म्हणजेच 1 GB म्हणजे किती MB तर ती 1024 MB. सर्वात वेगवान संगणक कोणता असतो तर तो आहे सुपर कम्प्युटर. भारताचा पहिला सुपर कम्प्युटर कोणता तर तो आहे परम 8000. हार्ड डिस्क कोणत्या प्रकारचे स्टोरेज आहे तर ते आहे सेकंडरी स्टोरेज. आणि प्रायमरी स्टोरेज म्हटलं तर रॅम. USB पूर्ण रूप काय तर युनिव्हर्सल सिरियल बस. आता बघू सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टीमचे क्वेश्चन. विंडोज हे काय आहे तर ती आहे ऑपरेटिंग सिस्टीम. MS ऑफिस हे कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे तर ते आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. जगातील पहिली प्रोग्रामर कोण होती तर लेडी एडा लवलेस. लायनक्स हे कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे तर ते ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. संगणक सुरू करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर बूटिंग म्हणतात. BIOSचे पूर्ण रूप काय तर बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. PDFचे पूर्ण रूप काय तर पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. संगणकातील चुकांना काय म्हणतात तर त्याला म्हणतात बग. आणि ह्या बग शोधण्याच्या प्रक्रियेला डिबगिंग म्हणतात. अँटीव्हायरस हे कशाचे उदाहरण आहे तर ते आहे युटिलिटी सॉफ्टवेअरचे. आता आपण बघू MS वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉईंटचे क्वेश्चन. MS वर्ल्डमध्ये नवीन फाईल उघडण्यासाठी शॉर्टकट की कोणती आहे तर ती आहे Ctrl+N. मजकूर सिलेक्ट ऑल करण्यासाठी कोणती की वापरतात तर ती Ctrl+A. मजकूर कॉपी करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात तर Ctrl+C. आणि मजकूर पेस्टसाठी Ctrl+V. मजकूर कट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की म्हटलं तर Ctrl+X. अंडू करण्यासाठी कोणती की वापरतात तर Ctrl+Z. आणि रिडू करण्यासाठी Ctrl+Y. स्पेलिंग आणि ग्रामर चेक करण्यासाठी F7 ही फंक्शन की वापरतात. MS वर्ल्डमधील डिफॉल्ट फॉन्ट कोणता असतो तर तो कॅलिब्री. MS एक्सेलमधील फाईलला काय म्हणतात तर वर्कबुक. एक्सेलमधील आडव्या ओळींना काय म्हणतात तर त्याला बघा रो म्हणतात. आणि एक्सेलमधील उभ्या ओळींना काय म्हणतात तर त्याला कॉलम म्हणतात. आणि रो आणि कॉलम जिथे मिळतात त्याला काय म्हणतात सेल. म्हणजेच रो आणि कॉलम जिथे मिळतात त्याला सेल म्हणतात. एक्सेलमध्ये फॉर्म्युला नेहमी कोणत्या चिन्हाने सुरू होतो तर तो =च्या चिन्हाने सुरू होतो. पॉवर पॉईंटमध्ये नवीन स्लाईड घेण्यासाठी शॉर्टकट की कोणती आहे तर ती आहे Ctrl+M. Ctrl+M ही नवीन स्लाईड घेण्यासाठी आहे. स्लाईड शो सुरू करण्यासाठी कोणती फंक्शन की वापरतात तर ती F5. आणि F5 रिफ्रेश करण्यासाठी सुद्धा यूज केल्या जाते. मजकूर बोल्ड करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात तर Ctrl+B. मजकूर इटॅलिक करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात तर Ctrl+I. मजकूर अंडरलाईन करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात तर Ctrl+U. फाईल सेव्ह ॲज करण्यासाठी F12. आता आपण बघू इंटरनेट आणि नेटवर्किंग बद्दलचे काही क्वेश्चन. WWWचे पूर्ण रूप काय तर वर्ल्ड वाईड वेब. इंटरनेटचा जनक कोणाला म्हणतात तर विंड सर्फ. संगणकाचा म्हटलं तर चार्ल्स बॅबेज. HTTPचे पूर्ण रूप काय तर हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल.
URLचे पूर्ण रूप काय तर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. ईमेलचा शोध कोणी लावला तर रे टॉमिल्सन यांनी. IP ॲड्रेसचे पूर्ण रूप काय तर इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस. गुगल हे काय आहे तर ते आहे सर्च इंजिन. मोडेमचे पूर्ण रूप काय मॉड्युलेटर डिमॉड्युलेटर. लॅनचे पूर्ण रूप काय तर लोकल एरिया नेटवर्क. वॅनचे पूर्ण रूप काय तर वाईड एरिया नेटवर्क. आणि वायफायचे पूर्ण रूप विचारलं तर वायरलेस फिडिलिटी. ब्राउझरमध्ये रिफ्रेश करण्यासाठी कोणती की वापरतात तर F5. MS वर्ल्डमध्ये जर यूज केलं तर स्लाईड शोसाठी यूज होते F5चा, आणि डायरेक्ट जर यूज केलं तर ब्राउझरमध्ये रिफ्रेश करण्यासाठी यूज होते. फेसबुकचे संस्थापक कोण आहेत तर मार्क झुकरबर्ग हे आहेत. पहिल्या वेब ब्राउझरचे नाव काय तर ते आहे वर्ल्ड वाईड वेब आणि नंतरचं नेक्सस. स्पॅम म्हणजे काय नको असलेले ईमेल्स म्हणजेच अनवॉन्टेड ईमेल्स. आता आपण शॉर्ट फॉर्म्स आणि फुल फॉर्म्स पाहू. GUIचा फुल फॉर्म आहे ग्राफिकल युजर इंटरफेस. ASCIIचा आहे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. DVDचा यूज आहे डिजिटल व्हर्सटाईल डिस्क, जे आपण ते अगोदर यूज करत जाऊ. तुम्ही जर बघितले असेल तर सर्कल राहत गोल गोल राहत होती ती DVD. LCDचा फुल फॉर्म आहे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. LEDचा आहे लाईट इमिटिंग डायोड. व्हायरसचा फुल फॉर्म आहे व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्स अंडर सेज. CRTचा फुल फॉर्म आहे कॅथोड रे ट्यूब, जे TV मध्ये पहिले यूज करत होते तिला CRT म्हणत होते, कॅथोड रे ट्यूब. PNGचा फुल फॉर्म आहे पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स. JPEGचा फुल फॉर्म आहे जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप, जे आपल्या मोबाईलमध्ये JPG फाईल असतात ती. VPNचा फुल फॉर्म आहे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. तसेच आपण आता बघूया इतर महत्त्वाचे मिसेलेनियस क्वेश्चन. बायनरी भाषेत कोणते दोन अंक यूज करतात 0 आणि 1. हेच अंक काय कम्प्युटरची लँग्वेज आहे 0 आणि 1. संगणकातील सर्वात लहान डेटा युनिट कोणते तर ते आहे बिट. 8 बिट्सचा संच म्हणजे 1 बाईट. 4 बिट्सचा संच म्हणजे काय तर 1 निबल. डिलीट केलेली फाईल कुठे जाते तर ती जाते बघा रिसायकल बिनमध्ये. परमनंटली डिलीट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात तर ती शिफ्ट प्लस डिलीट. संगणकाचा स्पीड कशात मोजतात तर तो हर्टमध्ये मोजतात. कोबोल ही भाषा कशासाठी वापरली जाते तर ती व्यावसायिक कामासाठी यूज केली जाते. फोरट्रानचे रूप काय फॉर्म्युला ट्रान्सलेशन. संगणकाची पहिली पिढी कशावर आधारित आहे तर ती व्हॅक्यूम ट्यूब. याच्यावर बरेचदा क्वेश्चन विचारले आहे, पहिली पिढी, दुसरी पिढी, चौथी पिढी आणि पाचवी पिढी. तर बघू दुसरी पिढी कशावर आधारित आहे तर ती आहे ट्रान्झिस्टर. तिसरी पिढी कशावर आधारित आहे तर ती इंटिग्रेटेड सर्किटवर. चौथी पिढी कशावर आधारित आहे तर ती आहे मायक्रो प्रोसेसर. पाचवी पिढी कशावर आधारित आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुम्ही याचा शॉर्टकट लक्षात ठेवू शकता VTIM आणि A. V वरून व्हॅक्यूम ट्यूब, T वरून ट्रान्झिस्टर, I वरून इंटिग्रेटेड सर्किट आणि M वरून मायक्रोप्रोसेसर आणि A वरून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जे की आत्ता चालू आहे. शिफ्ट कंट्रोल अल्ट या कीजला काय म्हणतात तर मॉडिफायर कीज. कीबोर्डवरील F1 F12 कीजला काय म्हणतात तर फंक्शन कीज. कॅप्सलॉक ही कोणती आहे तर ही आहे टॉगल की. डोमेन नेममधील .comचा अर्थ काय तर कमर्शियल आणि .eduचा अर्थ काय तर एज्युकेशनल. कोणतेही एज्युकेशनल वेबसाईट असेल तर त्याच्यामागे बघा .edu लागलेलं असतं. आणि .gov अर्थ काय तर गव्हर्नमेंट. जी काही गव्हर्नमेंटच्या वेबसाईट असतात त्याच्यामागे बघू शकता तुम्ही .gov लागलेलं असतं. माऊसच्या डाव्या बटनाचा दोनदा वापर कशासाठी करण्याला काय म्हणतात तर डबल क्लिक. स्क्रीनवरील सर्वात खालच्या पट्टीला काय म्हणतात तर टास्क बार. विंडो मिनिमाइज केल्यावर
कुठे दिसते तर ती टास्क बारवर दिसते. MS वर्ल्डमध्ये प्रिंट प्रिव्ह्यूसाठी शॉर्टकट की कोणती तर Ctrl+F2. फाईल रिनेम करण्यासाठी कोणती फंक्शन की वापरतात तर ती F2. MS वर्ल्डमध्ये सबस्क्रिप्ट उदाहरणार्थ H__2O साठी कोणती शॉर्टकट की वापरतात तर Ctrl+=. MS वर्ल्डमध्ये सुपरस्क्रिप्ट उदाहरणार्थ A2 साठी कोणती की वापरतात तर Ctrl+Shift+++. फादर ऑफ पर्सनल कम्प्युटर कुणाला म्हणतात तर एडवर्ड रॉबर्ट. आधुनिक संगणकाचा जनक ॲलन ट्युरिंग. संगणकाचा जनक चार्ल्स बॅबेज. भारतीय सुपर कॉम्प्युटरचा जनक कोणाला म्हणतात तर डॉक्टर विजय भटकर यांना. धन्यवाद मित्रांनो.